नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन आणि डिफरन्शिएशन मध्ये आपण बघत होतो तुमची एक्सरसाइज 1.3. तुमच्या एक्सरसाइज 1.3 मध्ये आपण क्वेश्चन 3 मध्ये आतापर्यंत प्रॉब्लेम तुमचे 15 प्रॉब्लेम बघितले होते आणि आज आपण बघणार आहोत तुमचे प्रॉब्लेम नंबर 16 टू 20. त्याच्यापैकी तुमचा प्रॉब्लेम आहे आता 16. प्रॉब्लेम 16 तुम्हाला दिला आहे log of 4^2x. ओके, log of 4^2x into x square plus 5 upon 2x cube minus 4 bracket raised to 3/2. ओके, तर अशा प्रकारे मग इथे दोन फंक्शन तुम्हाला दिले, हे फंक्शन आणि हे फंक्शन याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन दिले, परत हे जे फंक्शन तुम्हाला दिले आहे याच्यामध्ये मला डिव्हिजन त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला हा जो y दिला आहे y तो कशा प्रकारे लिहिता येईल बघा, y log बघा आपला फॉर्म्युला आहे log m into n is equals to log m plus n आणि log m upon n is equals to log m minus log n. log m minus log n. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण याला लिहितोय. ओके, मग काय हा log जो दिला आहे तुम्हाला 4^2x तो काय log 4^2x प्लस, ओके, हा प्लस आणि परत इथे तुम्हाला हे लॉग दिले, याचं परत तुम्हाला काय दिले सबट्रॅक्शन दिलेला आहे. मग तो काय तुमचा लॉग ब्रॅकेट मध्ये तुम्ही log x² प्लस 5, सॉरी समजण्यासाठी थोडं परत एक स्टेप आपण एक्स्ट्रा लिहूया, परत तुमचं कन्फ्युजन व्हायला नको असं कसं झालं म्हणून. लॉग काय तुमचा हा x² प्लस 5 अपॉन 2x³ minus 4^3/2. काय तो 4^3/2. मग परत बघा याला लिहिताना परत तुमचा फॉर्म्युला log m^n is equals to n log m. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. बघा इथे पॉवर दिली 2x, मग ती पॉवर कुठे इकडे समोर म्हणजे 2x into log 4. ओके, 2x into log 4 प्लस काय पुढे हा जो लॉग दिला याची पण पॉवर तुम्हाला दिली 3/2. ओके, 3/2 आणि हा जो लॉग आहे याच्यात m upon n दिलाय म्हणजे त्याला आपण लिहिताना असं लिहू शकतो log x² plus 5. ओके, x² plus 5 minus हा log minus log 2x³ minus 4. अशा प्रकारे बघा याला जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल तर अतिशय सोपं आहे. त्याला लिहिताना आपण असे लिहू शकतो परत 2, ओके, into log 4 into x. लिहिता येईल मी log 4x नाही लिहिला, हा 2 आणि x याला मी फक्त स्प्लिट करून लिहिलेला आहे. प्लस ओके, हा 3/2 तुम्ही आत पण लिहू शकता म्हणजे काय तो 3/2 log x² plus 5 minus 3/2 log 2x³ minus 4. मी मुद्दाम एक स्टेप इथे वाढवून घेतली आहे. मग याला जर आपण डिफरन्शिएट म्हटलं, ओके, याला जर म्हटलं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर काय हा y चा होईल तुमचा dy/dx इज इक्वल्स टू हा टू तुमचा कॉन्स्टंट आहे. ओके, log 4 log a चा डेरिव्हेटिव्ह असतो log x म्हणून हा log 4 आणि x तुमचा व्हेरिएबल आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय तुमचा 1 आहे त्यामुळे आपण तो लिहिला नाही. म्हणजे हा तुमचा 2 log 4 याचा डेरिव्हेटिव्ह, हा 2 log आणि हा 4 ही कॉन्स्टंट थिंग आहे त्याला तसं लिहिलं x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 1. ओके, 3/2 कॉन्स्टंट आहे. log x² plus 5 म्हणजे काय 1 upon x² plus 5 into d/dx of x² plus 5. ओके, minus 3/2 1 upon याचा log घेतोय, सॉरी log ह्या log चा डेरिव्हेटिव्ह घेतो 1 upon 2x³ minus 4. ओके, into d/dx of परत याचा डेरिव्हेटिव्ह ह्या टर्मचं 2x³ minus 4. सो काय बघा हा 2 log 4 as it is plus 3/2 into 1 upon x² plus 5 सुद्धा as it is. ओके, मग d by dx of x² plus 5
x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून आला हा 2x. ओके, मायनस हा 3/2 ॲज इट इज 1 अपॉन 2x³ मायनस 4 सुद्धा तुमचा ॲज इट इज. ओके, इनटू d/dx ऑफ 2x³ मायनस 4. मग मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 2x³ चा काय येणार तुमचा 2 3 चा 6 x². ओके, अशा प्रकारे. मग याला लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहे बघा, सोपं आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. काय हा 2 log 4 डेरिव्हेटिव्ह का आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. इज इक्वल dy/dx हे तुमचा dy/dx इज इक्वल्स टू 2 log 4. ओके, 2 log 4 प्लस आता हा बघा 3/2. ओके, एक मिनिट. आता तुम्हाला दिला आहे 3/2 into 1/x² plus 5 into 2x. मग हा 2 आणि हा 2 तुमचा कट होईल. राईट काय 3x upon x² plus 5. x² plus 5. ओके, पुढे इकडे हा 2 1 जा 2 2 3 जा 6. ओके, 2 1 जा 2 आणि 2 3 जा तुमचा आला 6. म्हणजे काय आला 3 3 जा 9x². 3 into 3 9 आणि हा x². म्हणजे आला -9x² अपॉन 2x³ मायनस 4. आणि हेच तुमचं आन्सर असायला पाहिजे. चेक करूया आपण. 2 log 4 plus 3x upon x² plus 5 minus 9x² upon 2 into 2x³ minus 4. ओके, काय राहिलं आपलं इथे 2 सुटलेला आहे. मग कुठे सुटला तो बघा बरं. इथे कुठेतरी आपला 2 सुटला. तो कुठे सुटला बघा एक वेळेस. बघा आपण प्रॉब्लेम लिहिताना चुकीचं लिहिलं आहे. जो प्रॉब्लेम आहे आपला, ओके, हे जर आन्सर तुम्ही बघितलं तर हे बरोबर आहे. ओके, जो प्रॉब्लेम आहे तुमचा तो कसा आहे अंडर रूट ऑफ. बघा हा तुम्हाला दिला आहे अंडर रूट ऑफ. बघा प्रॉब्लेम असा होऊ शकतो. म्हणजे इथे तुमचा अंडर रूट येणार आहे. ओके, म्हणजे हा काय आहे तुमचा इथे अंडर रूट येणार आहे. ओके, अंडर रूट आहे म्हणजे याची पॉवर काय होणार तुमची 1/2. याची पॉवर काय होणार आहे 1/2 तुमची होणार आहे. आणि ती जी 1/2 पॉवर आहे तिला आपण परत बघा हा इथे अंडर रूट आहे म्हणून याची पॉवर तुमची काय होईल इथे 1/2 होईल. हा होईल तुमचा 1/2 आणि 1/2 आहे म्हणून इथे काय 3/2 into 1/2. हा काय तुमचा 3/2 बघा into 1/2. इथे 3/2 आहे आणि इथे याला परत मल्टिप्लाय करून तुमचा -3/2 into 1/2. फक्त आपला तो अंडर रूट सुटला होता म्हणून. तुम्ही जर क्वेश्चन जर अगोदरचा असा लिहिलेला असेल तरी काही हरकत नाही. बघा मग हा 2 तुमचा कट झालाय. राहिला तुमचा हा 2 तो इथे लिहिला होता -2. ओके, अशा प्रकारे तुमचं हे आन्सर आलेलं आहे. जे निळ्या पेनाने लिहिले आता हे आपण चेंजेस केलेले आपला प्रॉब्लेम इथे तुमचा अंडर रूट सुटला होता त्याच्यामुळे. जर अंडर रूट नसेल तर तुम्ही जो अगोदर लिहिला होता प्रॉब्लेम तसा लिहिला तरी काही हरकत नाही. ओके, अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 16 इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपण बघूया तुमचा प्रॉब्लेम नंबर 17. तो पर्यंत हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, चला आता पुढचा बघूया आपण काय दिलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला काय दिलेला आहे ते बघा 17. तो सुद्धा असा सोपा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही डिफिकल्टीज नाही. अतिशय सोपे हे प्रॉब्लेम आहेत. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही जास्त करणार आहे तेवढं सोपं तुम्हाला हे सगळं जाणार आहे. बघा प्रॉब्लेम नंबर 17 तुम्हाला दिला आहे log e⁻x². बघा 17 तुम्हाला दिलेला आहे log e⁻x² into 5 minus 4x raised to 3/2 आणि अपॉन ला दिला आहे क्यूब रूट ऑफ 7 minus 6x. ओके, असा एक प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे y is equals to
मग या y ला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला याला सिम्प्लिफाय करून लिहायला लागणार आहे. मग परत तोच लॉगचा फॉर्म्युला, हा log m * n म्हणजे log m + n अपॉन हा तुमचा वेगळा आहे लॉग तुम्हाला दिलेला, म्हणजे याला लिहिताना आपण असं लिहू शकतो y काय लॉग जर आपण सेपरेट केले तर काय लिहा log e⁻x² * i म्हणून प्लस log काय 5 - 4x⁻³ आणि हा अपॉन ला म्हणून मायनस log कशाचा लॉग तर क्यूब रूट ऑफ 7 - 6x. ओके, मग आता परत पुढचा फॉर्म्युला log m⁻n m log m चा, म्हणजे बघा ही पॉवर इकडे लिहायला लागेल, म्हणजे x² log e प्लस हा 3/2 पुढे 3/2 log 5 - 4x मायनस ही याची पॉवर हा क्यूब रूट मध्ये दिला म्हणजे पॉवर 1/3 म्हणून याला लिहिणार 1/3 log of 7 - 6x. ओके, अशा प्रकारे हे अतिशय सोपं आहे. आता तुम्ही याला सिम्प्लिफाय करून, आता हे सिम्प्लिफाय झालेलं आहे, याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हा लॉग तुम्ही काढू शकता. बघा काही मग याला म्हणणार आपण सॉरी याला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y ला डिफरन्शिएट केलं काय आला तुमचा dy/dx x² log e. log e ची व्हॅल्यू काय असते तुमची 1 असते, log e जी असते ती व्हॅल्यू तुमची 1 असते, म्हणून हा फक्त x² चा x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस हा 3/2 तुमचा कॉन्स्टंट log 5 - 4x काय 1/5 - 4x d/dx of 5 - 4x मायनस हा तुमचा 1/3 याचा लॉग 1/7 - 6x d/dx of 7 - 6x. मग काय झालं बघा 2x + 3/2 1/5 - 4x d/dx of 5 - 4x minus 1/3 1/7 - 6x d/dx of 7 - 6x. आता हे तुमचं ऍज इट इज 2x + 3/2 तुमचा ऍज इट इज 1/5 - 4x तुमचा ऍज इट इज. मग 5 - 4x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय येणार आहे, 5 कॉन्स्टंट 0 येणार आहे, मग -4x चा तुमचा -4. ओके, मायनस हा तुमचा 1/3 1/7 - 6x ऍज इट इज. याचं डेरिव्हेटिव्ह 7 - 6x 7 चं 0 -6x -6 हा तुमचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. मग पुढे काय होणार बघा, हा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे हा राहिला -2 3 1 जा 3 3 2 जा -6 3 -2 जा -6 म्हणजे आलं काय आन्सर तुमचं बघा, हा आहे तुमचा 2x प्लस आता 3 2 जा 6 म्हणजे -6 म्हणजे हा काय तुमचा हा प्लस आणि हा मायनस काय होईल मायनस म्हणजे 6 अपॉन काय हा 5 - 4x. पुढे हा मायनस आणि मायनस काय होईल प्लस 1 * 1 * 2 काय झाला 2 म्हणजे प्लस 2/7 - 6x. चेक करूया आपण आन्सर 2x - 6/5 - 4x प्लस 2/7 - 6x. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 17 सुद्धा इथे सॉल्व्ह झालेला आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. ओके, तर बघा लिहून घ्या हा तुमचा dy/dx. तर चला आता बघूया आपण प्रॉब्लेम नंबर 18. बघा मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे, तुम्हाला थिअरीचं पाठांतर करायचं नाही, इमॅजिनेशन करून सॉल्व्ह करण्याचा हा सब्जेक्ट आहे. अतिशय मजा याच्यामध्ये येते, पाठांतर करायची काही याच्यामध्ये गरज तुम्हाला पडत नाही, त्याच्यामुळे सोपा आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे तुमचा बघा 18 नंबर तुम्हाला दिलाय y log a cos x upon x² - 3 cube into log x. जसा आपण मागचा प्रॉब्लेम बघितला सेम तसाच आहे, फक्त मागच्या प्रॉब्लेम मध्ये न्यूमरेटर मध्ये दोन तुमचे फंक्शन होते, इथे खाली डिनॉमिनेटर मध्ये तुमचे दोन फंक्शन आहेत. मग याला लिहिताना काय करणार देअरफॉर y लॉग आपण सेपरेट करू शकतो. ओके, काय log a cos x
प्लस सॉरी मायनस, आता हे दोन फंक्शन आहे म्हणून खाली येईल तुमचा लॉग याचा x² - 3 ब्रॅकेट क्यूबचा लॉग. ओके, इथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणून प्लस लॉग x. लॉगचं सेपरेशन आपण इथे करून घेतलेलं आहे. एक स्टेप मी इथे स्किप केली. कोणती? तर ही आली असती, त्याच्यानंतर मायनस लॉग म्हटलं असतं बाहेर ब्रॅकेटच्या आणि पूर्ण टर्म लिहिली असते, परत खाली स्टेप आली असते, एक स्टेप मी स्किप केली. y = आता पॉवर म्हणजे इथे cos x log a. मायनसचं साइन जर आतमध्ये गेलं तर काय होईल? हा लॉग होईल मायनस आणि हा पण होईल मायनस, म्हणजे लॉग आणि ही पॉवर इथे आली -3 log x² - 3. ओके, हा पण होईल मायनस log x. ओके, मग आता सिंपल झालं तुम्हाला सॉल्व करायला. बघा, मग डिफरन्शिएट करायचं. हा लॉग a तुमचा काय कॉन्स्टंट आहे. log a चं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचं? नेहमी सेमच असतं, म्हणजे log a त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. मग पुढे cos x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं बघा, अगोदर लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मी लिहिताना विसरून गेलो तरी तुम्ही लिहा, तुम्ही विसरायचं नाही, तुम्ही लिहायचं आहे. dy dx हा तुमचा मायनस sin x log a. ओके, मायनस 3 as it is. ओके, log चं डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे x² - 3 d/dx of x² - 3. मी इथे स्टेप स्किप करू शकतो, परंतु तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी करत नाहीये. ओके, 1/log x d/dx of log x. ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह आणि परत ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. मग काय इथे मायनस sin x log a मायनस, ओके, काय हा 3 1/x² - 3 x² - 3 x² चं डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, आणि -3 चं 0 म्हणजे हा तुमचा 2x ऍज इट इज. पुढे मायनस हा 1/log x ऍज इट इज आणि log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे आन्सर काय आला तुमचं बघा, dy/dx is equals to minus sin x log a minus 3 2x काय होईल 6x upon x² - 3. ओके, मायनस 1/x 1/log x 1/x log x. आन्सर चेक करूया रिक्वेस्ट. काय आन्सर आला आपला मायनस sin x log a minus 6x upon x² - 3 minus 1/x log x. अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम नंबर 18 सुद्धा इथे सॉल्व झालेला आहे. आता आपण बोलूया तुमचा प्रॉब्लेम नंबर 19 कडे. तर बघा, अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. बघा, प्रॉब्लेम नंबर 19 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करायचंच नाहीये, डिफरन्शिएट तुम्हाला करायचंच नाहीये, अतिशय सोपा आहे. बघा, प्रॉब्लेम नंबर तुम्हाला 19 इथे दिलेला आहे. काय दिलाय? y = 25 raised to log of 5 sec x minus 16 raised to log of 4 tan x. चेक करा रिक्वेस्ट. काय दिलाय? y = 25 log of 5 sec x minus. ओके, मग याला कसं सॉल्व करायचं? डिफिकल्ट दिसताना तर खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम दिसतोय, पण सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कळेल की हा अतिशय सोपा आहे. बघा, याला रिझन आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला लॉगॅरिथमचा a (a) x हा आपला एक लॉगॅरिथमिक फंक्शनचा फॉर्म्युला आहे. हा इथे वापरायचा आहे. म्हणजे काय? ज्या फंक्शनच्या पॉवरला सॉरी बेस आणि तुमचा हा इथला लॉगचा बेस आणि इथला जो बेस आहे जी व्हॅल्यू आहे ती जर सेम असेल तर तुमचं फंक्शन काय आहे, सॉरी त्याचं लॉगॅरिथमिक फंक्शन काय आहे तर x. म्हणजे ही जी टर्म आहे ती काय म्हणतात तुमची निग्लेक्ट होते, फक्त राहतो काय इथला x. मग त्याच प्रकारे तुम्हाला याला कन्वर्ट करायला लागेल. हा जो तुम्हाला log टू द बेस 5 दिसतोय, हा काय दिसतो तुमचा log टू द बेस 5 जो तुम्हाला दिसतोय, इथे पण तुम्हाला 5 आणायला लागेल. मग 5 केव्हा येईल तर हा 25 म्हणजे 5 चा स्क्वेअर आणि हा 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर आहे. बघा,
इथे टू द बेस 5 दिला आहे, टू द बेस 4 दिला, म्हणून याला पण आपल्याला कन्वर्ट करायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणून देअरफॉर काय y इज इक्वल टू 25 ला मिळतो 5 स्क्वेअर, 25 ला मिळतो 5 स्क्वेअर, पुढे log टू द बेस 5 इकडे इनटू sec x मायनस या 16 ला लिहितो 4 स्क्वेअर इनटू log टू द बेस 4 इनटू tan x. ओके, अतिशय सोपं आहे. मग इकडे काय बघा, आता पुढे हे झालं या पॉवर मध्ये. मग आता पुढचा फॉर्म्युला आहे आपला log ऑफ a raised to m raised to n चा फॉर्म्युला. मग त्याला आपण लिहितो a raised to m into n, म्हणजे हा जो दिलाय त्याला आपण लिहिणार आहे 5 raised to 2 into log of sec x to the base 5 minus 4 इकडे तुमचा 2 into log of tan x to the base 4. ओके, अशा प्रकारे. मग इज इक्वल्स टू हा होणार आहे परत तुमचा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे कोणता, log of n log m is equals to log of m raised to n. n log m is equals to log of m raised to n. मग इथे तसं दिला, हा जो तुमचा नंबर दिला आहे n, तो तिकडे जाताना पॉवर त्याची होऊ शकते. म्हणजे याला लिहू शकतो आपण 5 raised to काय लिहू शकतो 5 raised to हा होईल तुमचा log to the base 5 into sec x square minus याला लिहू शकतो आपण 4 raised to log of बघा log of tan x to the base 4 log of tan x to the base 4 raised to 2. आता जर याचा विचार केला तुम्ही तर बघा काय आला, ही टर्म बघा 5 log of 5 आणि 4 raised to log to the base 4 ह्या तुमच्या स्किप होऊन जातील, राहील काय फक्त इथला x राहतोय. म्हणजे इथे काय राहील तुमचा फक्त sec x square, इथे राहील तुमचा sec x square म्हणजे sec square x minus tan square x. ओके, लक्षात आलं तुम्हाला अशा प्रकारे. मग आता इथे बघा sec square x minus tan square x काय तुमचा लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये शिकतोय, सॉरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये शिकतोय 1. मग याला डिफरन्शिएट करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग कॉन्स्टंट आहे तर काय तुमचा dy by dx इज इक्वल्स टू तुमचा 0. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 19 सुद्धा इथे सॉल्व्ह झालेला आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. ओके, लक्षात घ्या. तुमचं कन्फ्युजन होऊ नये लिहिताना, मी इथे लाईन मारतो. अच्छा, मला वाटतं असं ते मी कन्फ्युज व्हाल. सॉरी ओके, अशा प्रकारे त्याला व्यवस्थित लिहून घ्या. माझं लिखाण थोडे मिक्स झालेलं आहे ठिकाणी. अशा प्रकारे तुमचा प्रॉब्लेम नंबर 19 इथे आपण लिहिलेला आहे. प्रॉब्लेम आहे 20. तो दिला तुम्हाला y is equals to x square plus 2 bracket raised to 4 upon root of x square plus 5. म्हणजे u upon v फॉर्मॅट मध्ये तो तुम्हाला दिलेला आहे. u upon v फॉर्मॅट जर असेल तर आपण काय करतो बघा, d by dx of u upon v म्हणजे v into d by dx of u minus u into d by dx of v upon v square ह्या फॉर्म्युलानुसार आपण त्याचे डेरिव्हेटिव्ह घेत असतो. तर बघा अतिशय सोपं आहे, याच्यामध्ये काय नाही, सोपं आहे, थोडंसं लेंदी आहे परंतु सोपं आहे. बघा काय करता येईल, हा तुम्हाला y दिलाय. ओके, मग याला जर आपण म्हटलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर काय होईल, तो y चा होईल तुमचं dy by dx is equals to dy by dx is equals to काय बघा v अगोदर, मग v काय तुमचा रूट ऑफ x square plus 5 into d by dx of u म्हणजे आहे तुमचा x square plus 2 bracket raised to 4 minus हा x square plus 2 bracket raised to 4 into d by dx of कशाचा d by dx आहे तर तो आहे रूट ऑफ x square plus 5. ओके, अशा प्रकारे म्हणजेच काय v into du by dx minus
u into dv by dx upon v square. v आहे तुमचा x square plus 5 bracket raised to 2. ओके, अशा प्रकारे. मग पुढे याला जर तुम्हाला सॉल्व करायचं म्हटलं तर काय बघा, हा तुमचा as it is root of x square plus 5 तुमचा as it is आला. पुढे याचा डेरिव्हेटिव्ह x square plus 2 bracket raised to 4 म्हणजे x raised to n चा फॉर्म्युला काय आहे तो n म्हणजे 4 into x. x हे तुमचा x square plus 2 आणि n minus 1 म्हणजे 4 minus 1 झाला तुमचा 3. मग हा फक्त x आहे का नाही, कंपोजिट फंक्शन म्हणून परत त्याला घ्यायला लागेल d by dx of x square plus 2. ओके, मायनस आता ही टर्म x square plus 2 bracket raised to 4. ओके, x square plus 2 bracket raised to 4 as it is. आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 upon 2 root of x x square plus 5 म्हणजे 1 upon root x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचं 1 upon 2 root x into d by dx of कशाचं बघा, परत इथे तुम्हाला एक d by dx. मग कशाचा d by dx घ्यायचा आहे, d by dx of x square plus 5. ओके, इज इक्वल सॉरी अपॉन सुद्धा आपल्याला काही गडबड करायची नाही. याचा स्क्वेअर रूट निघून जाईल, रूट आणि स्क्वेअर निघून जाईल, राहील काय फक्त x square plus 5. बरं, पुढची स्टेप काय हे as it is. ओके, हे तुमचं as it is येणार आहे बघा. रूट ऑफ x square plus 5 हा तुमचा 4, हा x square plus 2 ब्रॅकेट क्यूब आणि x square plus 2 चा डेरिव्हेटिव्ह 2x, x square चा 2x, 2 कॉन्स्टंट आहे त्याचा 0. ओके, मायनस इकडे हा होईल तुमचा x square plus 2 ब्रॅकेट रेज टू 4 इकडे 1 upon 2 रूट ऑफ x square plus 5 आणि ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते येणार आहे तुमचं परत 2x. आलं 2x. मग बघा अपॉन हा तुमचा x square plus 5 as it is. मग आता याच्यामध्ये काय होईल बघा, हा 4 into 2x काय होईल 8x. 4 into 2x काय होईल तुमचा 8x आणि हा 2 आणि हा 2 काय झाला तुमचा कट इथे झालेला आहे. मग बघा इथे काय आलं, हा तुमचा झाला 4 into 2 हा 4 आणि हा 2 झाला 8 म्हणजे 8x अंडर रूट ऑफ x square plus 5 आणि इथे x square plus 2 ब्रॅकेट क्यूब मायनस इथे काय राहिला x square plus 2 ब्रॅकेट रेज टू 4 आणि हा आला x अपॉन रूट ऑफ x square plus 5 x square plus 5 आणि अपॉन मध्ये आला इथे x square plus 5. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही आहे. मग आता याच्यात तुम्ही जर नीट बघितलं तर कॉमन तुम्ही काय काढू शकता बघा. कॉमन तुम्हाला काढता येईल, अतिशय सोपं आहे. बघा इथे जर बघितलं ही टर्म आणि ही टर्म तर याच्यामध्ये हा x square plus 2 इथे पण x square plus 2 इथे पॉवर 3 इथे पॉवर 4 आहे म्हणजे पॉवर 3 आपण कॉमन काढू शकतो. इथे x आहे इथे पण x आहे तो आपण कॉमन काढू शकतो म्हणजे x कॉमन काय काढतो आपण इथून तर x into x square plus 2 power 3 किंवा रेज टू 3 आपण कॉमन काढला. तर तो जर कॉमन काढला आपण तर आतमध्ये राहतो काय तर इथे राहतो बघा ही टर्म दिली इथून काय येणार हा x आणि x square plus 2 ब्रॅकेट टू दिला राहिला काय हा 8 राहिला तुमचा 8 आणि रूट ऑफ x square plus 5 हे राहिलं इकडे मायनस इकडे काय राहिलं हा x आणि ही टर्म गेली सॉरी x आणि याच्यात तीन टर्म गेले ते 4 आहे म्हणजे इथे राहिला काय तुमचा x square plus 2. ओके इथे लिहितो इथे राहिला तुमचा x square plus 2 अपॉन रूट ऑफ x square plus 5. ओके अशा प्रकारे आणि हा तुमचा अपॉन ला v square as it is. मग v square काय आहे तुमचा v square आहे सॉरी प्रॉब्लेम मोठा आहे बोर्ड उठणार नाही त्याच्यामुळे मी ऍडजस्टमेंट करत लिहितो. ठीक आहे तर बघा आता पुढे इकडे लिहूया इथपर्यंत झालं. बघा इथपर्यंत आपण काय केलं तर इथून आपण काय कॉमन काढला x आणि हा x square plus 2 ब्रॅकेट कॉमन काढला. इथे राहिला काय गेल्यानंतर 8 आणि
रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस इथे काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस 2. ओके 4 होते 4 मधून 3 गेले 1 राहिला आणि अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 हा एक्स पण आपण कॉमन काढलेला आहे. ओके हे असंच असतं. आता बघा यांचं जर तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं असेल, ओके यांचं जर सबट्रॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, यांचे बेस सेम करायला लागेल. म्हणजे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ने ह्या टर्मला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागणार आहे. तर मल्टिप्लाय आणि डिवाइड जर आपण केलं बघा तर काय होईल, मल्टिप्लाय आणि डिवाइड जर आपण केलं तर काय होईल बघा. therefore dy by dx is equal to हा तुमचा x as it is into हा तुमचा x square plus 2 ब्रॅकेट क्यूब as it is into ब्रॅकेट हा तुमचा 8 into root of इथे लिहितो 8 into root of. ओके जास्त वर लिहित नाही. 8 into root of x square plus 5. ओके याला आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचंय. कशाने करायचंय मल्टिप्लाय आणि डिवाइड, तर ह्या x square plus 5 रूट ऑफ x square plus 5 याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. रूट ऑफ x square plus 5 x square plus 5 ने याला मल्टिप्लाय पण करायचंय आणि डिवाइड पण करायचंय. का तर आपण बेस याचा सेम करतो आहोत म्हणून. मायनस इथे हा तुमचा x स्क्वेअर प्लस 2 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 5. ओके तर बघा आता इथपर्यंत ठीक आहे. पुढे आता याचा बेस सेम केला आणि अपॉन मध्ये जी टर्म आहे तुमची ती ऍज इट इज x स्क्वेअर प्लस 5 हा तुमचा dy बाय dx. चला आपल्याला दुसरा काहीतरी ऑप्शन शोधायला लागणार बोर्डच्या व्यतिरिक्त. ओके तर आपलं बोर्डवर बसत नाहीये पूर्ण. तर बघा हा तुमचा मग x स्क्वेअर प्लस 5 इथे काय केलं आपण बेस सेम करण्यासाठी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. ओके मग आता मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलेला आहे तर बघा पुढचं काय आहे, हा तुमचा x स्क्वेअर प्लस 5 ऍज इट इज येणार आहे. मग पुढे काय बेस सेम झालं म्हणजे सबट्रॅक्शन डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो. मग आता इथे मल्टिप्लिकेशन झालंय, हा रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 इनटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 दोघांचा रूट तिथे निघून जाणार होता. दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं म्हणजे काय तिथे 8 इनटू x स्क्वेअर प्लस 5 हे दोघं रूट मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार आहे निघून जाणार. रूट x इनटू रूट x मायनस ओके सॉरी असाईल हा 8 इनटू x स्क्वेअर प्लस 5 मायनस x स्क्वेअर प्लस 2 अपॉन ओके गडबड हा इथे हा प्लस 5 ना मायनस नाहीये प्लस आणि हा तुमचा बेस. ओके बेस सेम झाला म्हणजे काय होतो रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5. इथपर्यंत झालं. इथून पुढे पण सोपं आहे, इथून पुढे काही अवघड नाही. बघा आता हा जो रूट x स्क्वेअर प्लस 5 आहे तो खाली, ओके तो खाली म्हणजे वरती काय राहील फक्त 8 इनटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5. ओके त्याचं मल्टिप्लिकेशन करून घेतो. बघा 8x स्क्वेअर 8 5 जा 4t प्लस 4t मायनस x स्क्वेअर. ओके आणि हा मायनस होईल, हा प्लसचा होईल तुमचा मायनस 2. ओके अपॉन हा तुमचा खाली आला x स्क्वेअर प्लस 5 आणि रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5. ओके मग याची पॉवर 1 आणि याची पॉवर हाफ आहे. 1 आणि हाफ काय झाली 3/2 म्हणजे पॉवर काय आली याची x स्क्वेअर प्लस 5 रेज टू 3/2. हा जो होता रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 खाली आला. ओके म्हणजे बघा रूट x इनटू x म्हणजे x ची पॉवर काय 1 हाफ इनटू हे x ची पॉवर 1 म्हणजे काय होती x 1 हाफ प्लस 1 म्हणजे x रेज टू 3/2 म्हणून हा 3/2 आला. लक्षात आलं. पुढे मग आता याला सिम्प्लिफाय आपण केलं तर काय हा 8x स्क्वेअर आणि हा 40 मायनस 2 काय आला 32. 8x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 7x स्क्वेअर मायनस सॉरी प्लस 38 अपॉन
x स्क्वेअर प्लस 5 रेज टू 3/2 हा आला तुमचा dy बाय dx. ओके, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाहीये. आपण चेक करूया तुमचं आन्सर पाठीमागे काय दिलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 20. ओके, पुढे सॉल्व केलेलं नाही त्यांनी, डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. काय x * x² + 2 ब्रॅकेट क्यूब. हे जे आहे तिथे मल्टिप्लिकेशन त्यांनी केलेलं नाहीये. ओके, तुम्ही असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. तुमचं पाठीमागे आन्सर काय दिले बघा, x म्हणजे हे बरोबर आहे आपलं इथपर्यंत, x² + 5 रेज टू 3/2 वरती हा 7x + 32 38 इथपर्यंत पण बरोबर आहे, फक्त x * x². ओके ओके आपण इथे गडबड काय केली बघा लिहिताना, आपलं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आपलं आन्सर, फक्त इथली जी टर्म होती x * x² बघा आपण सॉल्व करताना काय केलं, फक्त हे सॉल्व करून घेतलं खाली, ही इथली टर्म राहिली ना आपली लिहायची, x * x² + 2 ब्रॅकेट 2 आणि हे आतमध्ये येणार आहे. ओके, इथे पण तसंच x * x² + 2 ब्रॅकेट 2 इथे पण तसंच x हा ब्रॅकेट तुमचा x * x² + 2 ब्रॅकेट 2. ओके, हे तुमचं आन्सर पाठीमागे दिलेलं आहे. ओके, आपलं उत्तर बरोबर आहे, इथून आपण लिहायचं ते स्किप केलं होतं, सोडून टाकलं होतं, चुकून ते झालं होतं. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 20 तुमचा 1.3 आता क्वेश्चन नंबर 3 जवळपास म्हणजे कंप्लीटच झालेला आहे. आता पुढचा प्रॉब्लेम आहे तुमचा 4 5 6 7 8. ओके, 4 5 6 7 8 ते पण अतिशय सोपे आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा परत एकदा सांगतो मी आपण कसं केलं, u आपण v च्या फॉर्मॅटमध्ये होतो. ओके, त्या प्रकारे आपण सॉल्व करून गेलो. बघा v * dy dx - u * dv dx आपण v² घेतला, त्याच्यानंतर इथे डेरिव्हेटिव्ह घेतलं. ओके, याचं डेरिव्हेटिव्ह x² नुसार आलं, परत x चं डेरिव्हेटिव्ह इथे √x नुसार आलं, परत x चं डेरिव्हेटिव्ह इथे घेतलेलं आहे. ओके, मग इथून पुढे आपण सिम्प्लिफाय करत गेलो आहोत. तुम्हाला काही जरी अडचणी असतील तरी तुम्ही मला याच्याविषयी विचारू शकता. काही अडचण नाही तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज किंवा आपल्या ऍप वरती तुम्ही मला मेसेज पाठवून हे सर्व माझ्याकडून परत मी तुम्हाला वाटल्यास एक्सप्लेन करू शकतो. तुम्हाला काही अडचणी असतील तर, अडचणी नसतील तरी पण सांगत चला सर आम्हाला व्हिडिओ कळालेला आहे असं तुम्ही चॅट मध्ये जरी ऑप्शन तुमचा फीडबॅक टाकत गेला तरी मला कळेल की तुम्हाला कळतंय म्हणून. तुमचा तिकडून रिस्पॉन्स काहीच येत नाही, त्यामुळे मला कळत नाही की नेमकं चाललंय का, तुम्ही व्हिडिओ बघताय बघत नाहीये. ओके, त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचा आहे. अशा प्रकारे आपल्या एक्सरसाइज 1.3 मध्ये प्रॉब्लेम नंबर 3 जो होता तुमचा ते कंप्लीट झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4 5 6 7 8 जो प्रॉब्लेम आहे तो कंप्लीट करून घेणार आहे आणि ही तुमची एक्सरसाइज संपवणार आहे. ओके, तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, अभ्यास करत राहा. पुन्हा व्हिडिओ आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये